मला असं वाटतं की स्टार प्रवाहाने मला खूप दिलेलं आहे आणि आज माझ्या यशात खूप मोठा वाटा स्टार प्रवाहाचा आहे. सो ह्या अशा हसलची जेव्हा सवय असते ना तेव्हा मला असं नाही म्हणायचं फिल्म्समध्ये तुम्ही जरा निवांत काम करता, पण मला ते हसल खूप आवडतं. मला हेही करायचं आहे, मला तेही करायचं आहे. मी अशी इंडिव्हिज्युअल आहे. सो मला ती अपॉर्च्युनिटी चालत येताना दिसत होती आणि ऑफकोर्स विथ ग्रेट मेकर्स आणि शो चांगला होता आणि आमचा शो TRP वाईजही खूप चांगला ग्रो होतोय. आपल्या अभिनयानं नेहमीच एक विशेष छाप पाडणारी अष्टपैलू अभिनेत्री शिवानी सुर्वे आता आपल्या सोबत आहे आणि 2024मध्ये ही खास भेट तिने घेऊन आलेली आहे. जिलबी हा सिनेमा येतोय. शिवानी, नेहमीच तुला भेटलं की काहीतरी एक मोठा धमाका असतो. ते असं छोटं काहीच नसतं. सो मला असं वाटतंय की आता जिलबी, 2 सुपरस्टार्स प्रसादोक आणि स्वप्नील जोशी आणि आमची शिवानी सुर्वे, क्या बात आहे. म्हणजे हे कॉम्बिनेशनच इतकं भन्नाट आहे. तूच सांग आता कसा हा सगळा योग जुळून आला आहे. काही नाही, सिम्पल होता. फिल्म ऑफर झाली आणि जेव्हा काहीतरी इंटरेस्टिंग करायला मिळतं अर्थातच तेव्हाच मला तरी एक्साइटमेंट वाटते तो सिनेमा करायची. म्हणजे त्याच्यातला काहीतरी एलिमेंट मला ॲज अन ॲक्ट्रेस म्हणून भावला पाहिजे आणि अर्थातच या फिल्मची स्क्रिप्ट आणि मला सध्या असे सिनेमे खूप आवडतात जिथे कोणीही हिरो आणि हिरोईन असा एक जो फॅक्टर आहे ते आपण मोडून आपण कॅरेक्टर ड्रिव्हन आणि स्टोरी ड्रिव्हन सिनेमा बनवतोय आणि मला असे सिनेमे खूप जास्त एक्साईट करतात आणि अशा सिनेमांचा भाग होण्याची माझी खूप जास्त इच्छा असते. एकीकडे वाळवीनंतर मी असं म्हणेन की एक वेगळी भरारी तू घेतलीस आणि अर्थात वाळवीची भरारी तर फारच इंटरेस्टिंग होती. ती अगदी नॅशनल अवॉर्डपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. वाळवीनंतर शिवानी सुर्वेकडे येणाऱ्या ऑफर्स बदलल्या असं वाटतं? वाळवीनंतर मला खूप थ्रिलर फिल्म्स आल्या, पण मला त्या सगळ्या कराव्या नाही वाटल्या. त्यातली हा जो सिनेमा आहे त्याने माझं स्पेशल लक्ष वेधून घेतलं, कारण या सिनेमा थ्रू मला स्वतःला खूप काही शिकायला मिळणार होतं. अर्थात मला माझ्या खूप चांगल्या मित्राबरोबर पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळत होती. प्रसाद ओकबरोबर मी याआधी कधीच काम केलेलं नव्हतं आणि मला कायमच त्याचं काम खूप आवडतं. व्हेरी व्हेरी अट्रॅक्टिव्ह ॲक्टर ही इज आणि अशा ॲक्टर्सबरोबर काम करता येतं आहे. मला असं वाटतं हीच एक खूप चांगली संधी असते आणि त्या संधीचं सोनं मी केलं. आणि ऑल्सो मला ह्या फिल्मसाठी बॉक्सिंग शिकायचं होतं. बरं. सो ते मी शिवानी म्हणून कधीच शिकले नसते. रिंगमध्ये दिसते. सो मी बॉक्सिंग शिकले आणि आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ की मी माझ्या साऊथच्या प्रोजेक्टसाठी मिलिटरी ट्रेनिंग घेतली होती, एक बेसिक, आणि ह्या फिल्मसाठी मी बॉक्सिंग शिकले. एका दुसऱ्या प्रोजेक्टसाठी मी हॉर्स रायडिंग शिकले. सो मला असं आवडतं की कामामुळे आपल्याला काहीतरी वेगळ्या क्षेत्राची माहिती मिळते. सो आय फील मी खूप नॉलेजेबल फील करते त्या पर्टिक्युलर टाईमसाठी की वा आपल्याला हे येतं. असं वाटतं की शिवानी आता तर तुला घाबरावंच लागेल आम्हाला, कारण आधीच शब्दांची धार कमी पडत होती की काय की आता तू हे सगळं पण शिकली आहेस. मी शूटिंग पण शिकली आहे, म्हणजे हे आपलं नाही, गन शूटिंग पण शिकली आहे. पण म्हणजे आता तुला घाबरून यावं लागेल का? नाही नको. म्हणजे मला खूप लोक म्हणतात की आम्हाला असं वाटलं होतं तू तशी अजिबात नाही आहेस. मी म्हटलं यस, थँक्यू. तुझा गोडवा सुद्धा आम्ही पाहिलेला आहे. तू गोड सुद्धा आहे शिवानी आमची. आणि शिवानी, मला हे विचारायचं होतं, म्हणजे मगाच्याच प्रश्नाला मी थोडंसं आणखी वाढवते की वाळवी हा कुठेतरी टर्निंग पॉईंट ठरला का एकंदरच करिअरचा, असं तुला आत्ता मागे वळून बघताना वाटतं का? डेफिनेटली हो. वाळवी सारखी मी तुला म्हटलं ते, जेव्हा स्क्रिप्ट तुमची स्ट्रॉंग असते तेव्हा तुम्हाला ॲक्टर म्हणून त्याच्यात करण्यासारखं आणि तुम्हाला खूप त्याच्यात पॉईंट शोधता येतात आणि तुम्ही ह्याच्यात काय नवीन आणू शकता ह्याचा खूप जास्त प्रयत्न करता येतो. आणि जेव्हा एवढी मोठी मोठी नावं एकत्र येतात तेव्हा डेफिनेटली काहीतरी चांगलंच घडतं आणि ते मला खूप फेवर केलं. खरं तर वाळवी हा सिनेमा आम्ही 2019ला शूट केला आहे. 2019 31 डिसेंबर हा आमचा लास्ट डे होता वाळवीचा आणि आम्ही 31 डिसेंबरला वाळवी हा सिनेमा रॅपअप
करून आपलं, अर्थात आपल्याला माहिती आहे 2020मध्ये काय झालं होतं, 2021ची सिच्युएशन माहिती आहे, 22 हा खंड. सो मी हा सिनेमा शूट केला होता याचा मला इतका कॉन्फिडन्स होता. मी त्या कॉन्फिडन्सवरती 3 वर्ष खूप आरामात आणि शांतपणे राहू शकले की नाही, आपलं कदाचित खूप वेळानंतर काम येईल, पण मला असं वाटलं की लेट्स नॉट फोकस फॉर क्वांटिटी अँड लेट मी जस्ट बी फर्म अँड फोकस्ड ऑन द क्वालिटी दॅट आय एम डुईंग. आणि मला असं वाटतं की तो पेशन्स कामी आलेला आहे. आणि अर्थात त्यानंतर ती गोडदौडच म्हणेन मी. आता तू इतक्या वेगवेगळ्या भूमिका करतेस. एकीकडे टेलिव्हिजन चालू आहे, यू आर बॅक ऑन टेलिव्हिजन. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण तुझे तेही चाहते, खूप मोठा चाहता वर्ग आहे जो वाट बघत होता तू टेलिव्हिजनवर परत येण्याची. सो थोडंसं त्याहीबद्दल आता सांग की अर्थात बरेच एपिसोड झालेले आहेत, तीही सिरियल छान चालू आहे. सो काय अशी गोष्ट होती की तिथेही तुला परत यावंसं वाटलं? स्टार प्रवाह, मला असं वाटतं की स्टार प्रवाहाने मला खूप दिलेलं आहे आणि आज माझ्या यशात खूप मोठा वाटा स्टार प्रवाहाचा आहे. आणि जेव्हा अशी मोठी वाहिनी तुम्हाला विचारते की आम्हाला असं वाटतंय की हा शो तू करावास, तेव्हा तुम्ही जास्त विचार नाही करत. आणि मला ना कायम हसलची खूप सवय आहे, कारण मी स्टार्टच केलं आहे डेली सोपपासून. सो मला रोज काम करायची, रोज बिझी असण्याची खूप चांगली. हा तर माइलस्टोन होता. तुला माहिती आहे, म्हणजे बाकी इतर गोष्टीही माहिती आहेत की आम्ही 70 तास आम्ही सलग शूट केलेलं आहे. म्हणजे हे आपल्या इंडस्ट्रीमध्ये रेकॉर्ड ब्रेक होतं. सो ह्या अशा हसलची जेव्हा सवय असते ना, तेव्हा मला असं नाही म्हणायचं फिल्म्समध्ये तुम्ही जरा निवांत काम करता, पण मला ते हसल खूप आवडतं. मला हेही करायचं आहे, मला तेही करायचं आहे. मी अशी इंडिव्हिज्युअल आहे. सो मला ती अपॉर्च्युनिटी चालत येताना दिसत होती. आणि ऑफकोर्स विथ ग्रेट मेकर्स, आणि शो चांगला होता. आणि आमचा शो TRP वाईजही खूप चांगला ग्रो होतो आहे आता, आणि इव्हेंच्युअली टचवूड अजून ग्रो होईल. सो मला तर खूप आवडतात नंबर गेम्स. म्हणजे जेव्हा TRP वाढतो तेव्हा मला खूप जास्त आवडतो आमचा शोचा. सो आणि ते एक एक्साइटमेंट असते दर गुरुवारी की किती आला TRP, सांग ना प्लीज. सो ती एक्साइटमेंट होतीच. आणि अशक्य मेसेजेस यायचे मला. म्हणजे दिवसाला एक 15 ते 20 मेसेजेस मला अजूनही येतात की प्लीज स्टार प्रवाहाला सांगा देवयानी मालिका परत सुरू करायला. आणि निलिमा, यू विल नॉट बिलीव्ह, देवयानी मालिका आजही पुन्हा लागली तरी पुन्हा रिपीट टेलिकास्टला पण म्हणजे खूप नंबर्स असतात आणि खूप लोक बघतात आणि खूप लोकांना अजूनही आवडतं. तर मला असं वाटलं की किती काळ आणि किती वेळ आपण लोकांना त्या जुन्या आठवणींमध्ये रमवून ठेवायचं. आत्ता मला असं वाटलं की पुन्हा एकदा आपण भेटूया त्यांना, आणि आपल्या हक्काच्या चॅनलवरती भेटूया, जे म्हणजे स्टार प्रवाह. वा, क्या बात आहे. मला असं वाटतं की अशी छान भेट तू दिलीस, त्यामुळे अर्थात तुझे चाहते, तुझे जे खरे फॅन्स आहेत, जे पूर्वीपासून तुला फॉलो करत आहेत, त्यांना नक्कीच ती मोठी भेट होती. आणि मला असं वाटतं अर्थातच ते तर छान सुरूच आहे. पुन्हा एकदा बॅक टू जिलबी अगेन, की इथे जे 2 सुपरस्टार आहेत आपले, प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी, क्या बात आहे. म्हणजे त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणं हेच कोणत्याही अभिनेत्रीसाठी एक मोठी ट्रीट असणार आहे. तर कसा होता तो ऑन सेट अनुभव? स्वप्नील खूप चांगला मित्र आहे. सो मी आणि स्वप्नील कामाचं खूप कमी बोलतो, पण अर्थात हा त्याचा मोठेपणा आहे की तो मला कम्फर्टेबल करण्यासाठी माझ्या वयाच्या आणि माझ्या आवडीच्या गोष्टींच्या गप्पा तो माझ्याशी मारतो. सो दॅट इज हिज वे ऑफ कम्फर्टिंग मी. पण त्याच्याकडे बघून खूप जास्त शिकता येतं तुम्हाला. म्हणजे की मला संजय जाधवने एक कॉम्प्लिमेंट दिली होती जी माझ्यासोबत कायम राहील, आणि मी ती स्वप्नीलला येऊन सांगितली सुद्धा की स्वप्नील, हे बघ, मला अशी अशी कॉम्प्लिमेंट आली आणि ती तुझ्यामुळे आली. संजय दादा मला असं म्हणाले होते की कॅमेरा तेरे को बहुत समझ में आता है, बराबर मार्क वार्क और सब एकदम परफेक्टली लेती है. स्वप्नील के साथ 2 फिल्म किया ना तूने, वो तो समझ में आएगा ही तेरे को. अँड आय एम लाईक येस. म्हणजे मी त्याला खूप जास्त ऑब्झर्व केलेलं आहे सेटवरती काम करताना. आणि तो जसं वागतो सगळ्यांशी, आणि
मुळात त्याचं आणि जे कॅमेराचं जे एक कनेक्शन आहे ना, मला ते इतकं इंटरेस्टिंग वाटतं की कधी कधी माझा शॉट नसतानाही मी त्याचा शॉट बघत सेटवरती असायचे. सो यू लर्न अ लॉट. म्हणजे आत्ता जर ह्या अँगलने कॅमेरा आहे तर तुम्हाला कुठल्या अँगलने उभं राहायचं हेही तुम्हाला बघून कळतं. नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळी तुम्हाला वर्बली कोणीतरी येऊन समजवेन. सो कामाव्यतिरिक्त आम्ही खूप गप्पा मारलेल्या आहेत आणि अर्थातच त्या ऑलवेज रेस्टॉरंट्सच्या असलेल्या आहेत. आणि मग ह्या टपरीवरती हे चांगलं मिळतं. सो आमच्या गप्पा ह्या असायच्या. पण आणि ऑफकोर्स प्रसाद ओक बरोबर काम करण्याची पहिलीच संधी होती. पण तो सुद्धा इतका कम्फर्टेबल करून घेतो आणि एकदम रिलॅक्स्ड वाईब असते. असं काही नाही की प्लीज बाबा मी आता आलो आहे की हॅलो, असं 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 एक काही नाही. म्हणजे लोकांना असं वाटू शकतं की बापरे प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी, तर अशी काहीही वाईब नसते. आम्ही मस्त कॉफीज मागवायचो आणि कॉफी टाईमवाला आम्ही चिल करायचो. आणि प्रसादकडनं मला जे खूप प्रॉमिनंटली शिकता आलं दॅट इज तुम्ही तुमचा अभ्यास आधीच करून या आणि तो कोणाला कळू देऊ नका की तुम्ही अभ्यास करून आलायत आदल्या रात्री. हुशार मुलं जी असतात, हुशार विद्यार्थी जो असतो तो असा असतो. सो ते मला त्याच्याकडनं खूप प्रॉमिनंटली शिकता आलं. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर इट. आणि ही इज अ व्हेरी स्मार्ट अँड व्हेरी अट्रॅक्टिव्ह ॲक्टर, नो डाऊट इन दॅट. सो असे जेव्हा ॲक्टर असतात तेव्हा ॲब्सोल्युटली मजा येते काम करायला. आणि अर्थात शिवानी, तू आजही साडी नेसून अशी दिसतेस, गळ्यात छान मंगळसूत्र आहे. सो हाऊ इज द मॅरिड लाईफ आणि कसं वाटतंय त्यात बॅलन्स कसं करतेस करिअर आणि मॅरिड? मला असं वाटतंय की लग्न झाल्यानंतर मला आणि अजिंक्यला ॲज सच एकही दिवस किंवा एक दिवस तर डेफिनेटली मिळाला असेल, पण असे 3 दिवस मला आणि अजिंक्यला कॉन्स्टंटली सलग सुट्टीचे मिळालेत हे मला तरी आठवत नाही आहे. पण वी बोथ आर व्हेरी व्हेरी ग्रेटफुल की आम्हाला आत्ता सध्या नाही वेळ मिळत आहे एकमेकांना. टू बी बिझी. हां, इट्स व्हेरी गुड टू बी बिझी. आणि आम्हाला आता दोघांनाही खूप काम करायचं आहे आणि अर्थात नाव वी आर टुगेदर फॉर एव्हर. कॉंग्रॅच्युलेशन्स टू बोथ फॉर दॅट ऑफकोर्स. आणि मग काय न्यू इयर प्लॅन काय आहे असं काही? न्यू इयर प्लॅन मी जनरली घरीच असते. मी बाहेर जात नाही कारण बाहेर खूप गर्दी असते आणि राहायला आवडतं. मला घरी राहायला आवडतं. घरी राहून मी पिझ्झा खाते 31st रात्री. चला, शिवानीचा प्लॅन कळलेला आहे आपल्याला. अनेक जण हा प्लॅन नक्की फॉलो करणार आहेत फॉर शुअर. आणि मला आता अर्थात आपण जेव्हा भेटतोय 2024च्या या संध्येला आपण जेव्हा भेटतो तेव्हा हे नक्कीच विचारायचं की हे वर्ष तुझ्यासाठी किती अर्थातच सुंदर आहे, पण किती स्पेशल राहिलेलं आहे अनेक दृष्टींनी. त्या समअप कसं करशील तू 2024? डेफिनेटली मेमोरेबल इयर. कारण माझं लग्न यावर्षी झालं आणि मी टेलिव्हिजनवरती परत आले. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. म्हणजे ऑलमोस्ट 9 वर्षानंतर मी टेलिव्हिजन केलं. आणि आता जिलेबी नावाचा अमेझिंग चित्रपट रिलीज होणार आहे. ह्या सगळ्याच्या प्रेपरेशन्समध्ये मी आहे. सो खूप स्पेशल वर्ष राहील कारण माझं लग्न झालं आणि इट विल बी व्हेरी व्हेरी स्पेशल टू मी. आणि असंच वर्ष कामाच्या बाबतीने, लग्नाच्या बाबतीने नाही की प्रत्येक वर्षी मला असंच छान छान काम मिळावं, जिलेबीसारखा सिनेमा मिळावा अशी मी इच्छा करते. आणि दॅट्स इट. आय एम व्हेरी ग्रेटफुल. थँक्यू. असं वाटतं की लग्नात पण जिलबी खाल्लीच असेल आणि जिलबी आता स्क्रीनवर पण आहे. आय कुडंट रेजिस्ट दिस जोक, यु नो. नाही, होती माझ्या लग्नात जिलबी होती आणि गुलाबजाम होते बहुतेक. जिलबी आणि आईस्क्रीम येऊन गेला. गुलाबजाम सिनेमा येऊन गेला. आता आपण जिलबी घेऊया. वा. येस, हे म्हणजे हे असं मधनंच चालू राहतं आमचं. आणि आता मला अर्थात हे पण विचारायचं की 2025 मध्ये काय अजून धमाकेदार सरप्राईजेस तू घेऊन येणार आहेस? माझा पॅन इंडिया फिल्म रिलीज होणार आहे 2025ला. दॅट इज कॉल्ड आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे. आणि आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड टू इट कारण मी पहिल्यांदाच एक प्रोटॅगनिस्ट नसून तर मी अँटी प्रोटॅगनिस्ट आहे. मी विलन प्ले करते त्यात आणि ऑल्सो ती नक्सलाईट आहे. ते कॅरेक्टर माझ्यासाठी खूप नवीन होतं आणि लुकही खूप वेगळा आहे. आणि ब्युटी स्टँडर्ड स्वतःचे बाजूला ठेवून जेव्हा तुम्हाला जेन्युइनली
तुमचं काम प्रूव्ह करायचं असतं आणि ती ती जी एक्साइटमेंट आणि ती जी मेहनत मला घ्यायला लावली या प्रोजेक्टने. सो मी खूपच जास्त मेहनतीने हा सिनेमा केला आहे आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे. मी त्याच्यासाठी कानडी शिकले आहे. मला आता कानडी व्यवस्थित समजतं आणि मी जरासं बोलूही शकते. खरं शब्द न्यू हेसरू शिवानी सुर्वे. म्हणजे काय? न्यू हेसरू म्हणजे माझं नाव शिवानी सुर्वे. न्यू ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಕನ್ನಡ ಬರ್ತಿದ್ದೀನಿ म्हणजे मला थोडं थोडं कन्नड येतं पण नॉट फुल. खूपच मेहनत घेतली आहे शिवानीनी आणि हे जे काय होतं ते छान होतं. हां, तर मग हा सिनेमा आता येणार. हा सिनेमा येणार आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे. आणि थोडं तुझं थोडं माझं आहेच. तो प्रवास आपला खूप थोडं थोडं चालूच राहणार आहे. नक्कीच मला असं वाटतं की 2025 सुद्धा अप्रतिम असणार आहे आणि 2024 तर कमाल आहे. पुन्हा एकदा जिलबी या सिनेमासाठी खूप 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 शुभेच्छा. जाता जाता काही संकल्प आहे का 2025चा? काय शेअर किंवा संकल्प वगैरे गोष्टी तू मानतेस का? मी मानते. 30 तारखेला मानते, 30 डिसेंबरला मानते, 31 डिसेंबरला मानते, पण 1 जानेवारीला मी विसरून जाते. पण मी ह्या वर्षी डिसाईड केलेलं आहे, जे मी दरवर्षी डिसाईड करते, की ह्या पुढच्या वर्षी जिलबी खायची नाही तर जिलबी बघायची. म्हणजे गोड अजिबात खायचं नाही आणि चांगलं काम करत राहायचं. तुम्हीही जिलबी अजिबात खाऊ नका. जिलबी बघायला जा 17 जानेवारीपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. एक छान झालेलं आहे. थँक्यू सो मच शिवानी आणि तुला पुढचंही वर्ष रॉकिंग असू दे यासाठी मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. कीप रॉकिंग. बस.